हॅलो एव्हरीवन, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. आज आपलं 6th लेक्चर आहे, 6वा लेक्चर आहे. मॅथमॅटिकल रिझनिंग या युनिटमध्ये आज कोडिंग आणि डिकोडिंग हा जो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. वर्णक्रमानुसार कोडिंग है ना, कोडिंग डिकोडिंग ज्यालाच म्हणतो आपण. वर्णक्रमानुसार कोडिंग म्हणजेच अल्फाबेटिकल कोडिंग. ठीक आहे, हा एक सब चॅप्टर आहे कोडिंग डिकोडिंग मध्ये. सो मेन चॅप्टर जो आहे कोडिंग डिकोडिंग, यामध्ये आपण वेगवेगळे टाईप्सचे कोडिंग डिकोडिंग शिकणार आहोत, जे की तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. यावरती तुम्हाला क्वेश्चन MS सेटच्या एक्झामिनेशनमध्ये विचारला जातोच. जर तुम्ही एक्झामिनेशनचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर तुम्ही पाहिलं असेल की अल्फाबेटिकल काही शब्द दिलेले असतात किंवा वर्णमाला दिलेली असते, अल्फाबेट्स दिलेले असतात आणि तो कोड केलेला असतो है ना. त्याला डिकोड करून आणखीन एक नंबर्स दिले असतात किंवा त्यासारखाच अल्फाबेट दिलेला असतो है ना. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो. ते विविध प्रकारचे प्रश्न असतात. कधी कधी अल्फाबेटिकल असतात, कधी कधी अल्फाबेटला डिकोड करून नंबर्स मध्ये डिकोड केलेलं असतं. ठीक आहे, तर प्रत्येक जो प्रश्न आहे, प्रत्येक टाईपचा जो प्रश्न आहे, तो आपण डिस्कस करणार आहोत कोडिंग आणि डिकोडिंग या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, सो खूप महत्वाचा चॅप्टर आहे. मी सर्वांना सजेस्ट करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोडिंग डिकोडिंग या चॅप्टर मध्ये कुठलाही डाऊट राहणार नाही. तुम्ही खूप इझिली यावरील प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करू शकणार आहात. ठीक आहे, सो इफ यू आर न्यू, तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, आणि त्यासोबतच सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून अशा प्रकारचे सर्व जे लॉजिकल प्रश्न आहेत किंवा लॉजिकल चॅप्टर्स आहेत ते तुमचे वेळोवेळी पूर्ण होत राहतील, कव्हर होत राहतील. ठीक आहे, सर्वात आधी पाहून घेऊया की कोडिंग आणि डिकोडिंग काय असतं है ना. कोडिंग आणि डिकोडिंग हे लॉजिकल रिझनिंग जे एक्झामिनेशन्स असतात, ॲप्टिट्यूड जो सब्जेक्ट असतो है ना, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन कुठली असेल तर त्यामध्ये ॲप्टिट्यूड हा एक टॉपिक असतो आणि ॲप्टिट्यूडमध्ये लॉजिकल काही क्वेश्चन्स असतात आणि त्यामध्ये कोडिंग डिकोडिंग हा चॅप्टर कंपल्सरी असतोच, जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह इतर एक्झाम दिले असाल तर है ना. तर कोडिंग डिकोडिंग मध्ये काय असतं, त्यामध्ये काही वर्ड्स दिलेले असतात किंवा नंबर्स दिलेले असतात, ते इन्क्रिप्टेड असतात आणि त्याला दुसऱ्या पर्टिक्युलर नंबरमध्ये किंवा अल्फाबेट्समध्ये काय करायचं असतं, डिकोड करायचं असतं है ना. म्हणजेच डिकोड म्हणजेच काय, डिक्रिप्ट करायचं असतं है ना. कोडिंग म्हणजेच काय, इन्क्रिप्ट, आणि डिकोडिंग म्हणजेच काय, डिक्रिप्ट है ना. अशा पॅटर्न मध्ये आपल्याला दिलेलं असतं की कोड्सला आपल्याला काय करायचं असतं, डिकोड करायचं असतं. त्यालाच म्हटलं जातं कोडिंग अँड डिकोडिंग. आलं लक्षात. त्याच कोडिंग डिकोडिंग मध्ये आपला चॅप्टर आहे अल्फाबेटिकल कोडिंग. ठीक आहे, या टाइप मध्ये कसे क्वेश्चन्स असतात तर तुम्हाला लेटर्स दिलेले असतात, अल्फाबेटिकल लेटर्स दिलेले असतात है ना. त्यामध्ये ते अल्फाबेटिकल वर्ड्स कोड केलेले असतात है ना. तुम्हाला एक्झाम मध्ये काही वर्ड्स दिले असतील किंवा अल्फाबेट दिले असतील है ना, त्याला डिकोड करून एक अल्फाबेट किंवा वर्ड तुम्हाला दिलेला असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला पुढे दिलेला वर्डचं किंवा अल्फाबेटचं डिकोड करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असतं, त्यानंतर पुढे एक प्रश्न विचारला जातो आणि त्याला तुम्ही डिकोड कसं करणार असं विचारलं जातं. आलं लक्षात. पुढे आपण शिकणारच आहोत ते, बाय अप्लाइंग दोज प्रिन्सिपल्स और ऑब्झर्विंग द पॅटर्न इन्व्हॉल्व्ड, द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू डिकोड अ कोडेड वर्ड और इनकोड अ वर्ड है ना. कोड केलेला जो वर्ड आहे, कोड केलेला जो शब्द आहे, त्याला काय करायचं असतं, डिकोड करायचं असतं किंवा डिक्रिप्ट करायचं असतं. आलं लक्षात. अल्फाबेटिकल कोडिंग मध्ये सर्वात पहिला चॅप्टर जो आहे आपला, तो आहे सिंपल अॅनॉलॉजिकल लेटर कोडिंग. ठीक आहे, सिंपल लॉजिक मध्ये असतं हे. तुम्हाला अल्फाबेट्स दिलेले असतात, अल्फाबेटला डिकोड केलेलं असतं. त्यानंतर त्याच प्रोसेस प्रमाणे आणखीन एक शब्द दिला जाईल आणि त्या प्रोसेस प्रमाणेच तुम्हाला तो शब्द डिकोड करायचा आहे असं आपल्याला विचारले जाते है ना. बघा, देर आर ऑल्सो कॉल्ड आर्बिट्ररी कोड्स. आर्बिट्ररी कोड्स अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं किंवा कॉल केलं जातं किंवा म्हटलं जातं त्याला सिंपल लॉजिकल अॅनॉलॉजिकल लेटर कोडिंगला. देर आर टू फिनिट प्रिन्सिपल्स अँड पॅटर्न्स इन्व्हॉल्व्ड. लक्षात, यामध्ये दोन काय आहेत, नमुने गुंतलेले आहेत.
codes are based on the analogy of one example from which different code are to be formed. जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेला असतो आणि त्या एक एक्झाम्पलला बघून किंवा त्या एक एक्झाम्पलच्या बेसवरती तुम्हाला दुसरा प्रश्न जो आहे है ना तो काय करायचा असतो, सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे. तर सिंपल अॅनालॉजिकल लेटर कोडिंग मध्ये अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी आपण पाहू शकता की जो आपला पहिला चॅप्टर आहे त्यामध्ये हा एक एक्झाम्पल म्हणून आपण समजू शकतो की इफ पोस्टेड इज कोडेड ॲज DET SOP देन हाऊ विल यू कोड स्पीड. है ना. जसं की मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असतं आणि 2 शब्दामध्ये ते कोड डिकोडिंग असं आहे है ना. तर पहिला काय आहे, पोस्टेड हा एक शब्द दिलेला आहे आणि त्याला काय DET SOP याच्यामध्ये कोड केलेला आहे है ना. तर या प्रोसेस प्रमाणेच हा जो शब्द आहे स्पीड याला कसं कोड केलं जाईल हे आपल्याला प्रश्न विचारला जातो. एक्झामिनेशन मध्ये सुद्धा अशाच प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. सो तुम्हाला कुठलाही आणखीन वेगळं यामध्ये अभ्यास करायची गरज नाही. तो ॲज इट इज अशाच प्रकारे तुम्हाला किंवा अशाच पॅटर्न मध्ये याच लॉजिक मध्ये तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. एक एक्झाम्पल दिला जाईल कोड केलेला, त्याच प्रोसेसमध्ये त्याच सेम लॉजिक मध्ये तुम्हाला आणखीन एक शब्द जाईल परंतु त्याला कोड ते तुम्हाला करायला लागेल है ना. एक जो आहे एक कोड आपल्याला करून दिलेला असेल, दुसरा कोड आपल्याला करावा लागेल. मग या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून काय दिले आपल्याला, पोस्टेड हा शब्द दिलाय आणि त्याला DET SOP असं केलेलं आहे. जर तुम्ही लक्ष देऊन बघाल तर बघा पहिला शब्द घेतलेला आहे शेवटी है ना. त्यानंतर ओ ला घेतलेला आहे इथे है ना. तर एस ला घेतलेला आहे इथे बरोबर. टी ला घेतलेला आहे इथे, ई ला घेतलेला आहे इथे आणि डी ला घेतलेला आहे सुरुवातीला बरोबर. सो याच कोडिंग मध्ये किंवा याच प्रोसेस मध्ये आपल्याला स्पीड या शब्दाला काय करायचं, कोड करायचं आहे है ना. जर एस ला है ना, एस ला शेवटी घ्यायचं म्हणजे डी ला पहिले घ्यायला लागेल आपल्याला बरोबर. डी घेतला अगोदर, त्यानंतर ई, त्यानंतर ई पी अँड एस है ना. डीप्स. सो डीप्स आहे का ऑप्शन मध्ये, येस ऑप्शन फर्स्ट ए ऑप्शन आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. सो एक्झॅक्ट अशाच प्रकारे आपल्याला कोडिंग आणि डिकोडिंग या प्रश्नाचं सोल्युशन द्यायचं आहे एक्झामिनेशन मध्ये सुद्धा. काहीच अवघड नाहीये यामध्ये, खूप इझी आहे आणि खूप इझिली तुम्ही 2 मार्क्स यामध्ये मिळवणार आहात. पुढचा प्रश्न बघा त्याचप्रमाणे आहे, त्यासारखाच आहे. ग्रीट हा एक शब्द दिलेला आहे आणि त्याला कोड केलेला आहे वेगळ्या अल्फाबेट्स मध्ये है ना. आणि त्या प्रोसेस मध्येच हा एक जो शब्द आहे किंवा अल्फाबेट्स आहे त्याला आपल्याला कोड करायचा आहे. ठीक आहे. तर ग्रीट GREET इज कोडेड ॲज FQDDSCDDO है ना. तर CDDO चा कोड केलेला जो शब्द आहे तो या ऑप्शन्स मध्ये आहे आणि त्या ऑप्शन्स मध्ये काय असू शकतं हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं याचं राईट आन्सर काय असू शकतं. ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला 10 सेकंड देतो. यू कॅन राईट युअर आन्सर इन द कमेंट बॉक्स. ठीक आहे. ओके, आय टेल यू. बघा यामध्ये काय सांगितलंय, यामध्ये कसा लॉजिक लावलेला आहे ते आपण पाहूया आता. ग्रीट है ना, GREET त्याला कोड काय केलंय FQDDS है ना. जर तुम्ही अल्फाबेट व्यवस्थित काढून घ्याल ABCD है ना तर तुम्हाला समजेल. आपण काढून घेऊया मग समजण्याचा प्रयत्न करूया. IJKLMNOPQRSTUVWXY and then Z. ओके ओके. सो बघा तुम्ही जी आहे है ना, जी आहे, जी ला काय केलंय F कोड केलेला आहे, जी ला F कोड केलेला आहे बरोबर. त्यानंतरच R ला काय केलेलं आहे कोड Q. R कुठे आहे या ठिकाणी, R ला काय केलंय कोड Q.
बरोबर. ई ला काय कोड केले? डी. ई ला कोड केलेला आहे डी. परत ई आहे, ई ला कोड केले डी. समजू शकता तुम्ही, एक जो अल्फाबेट आहे त्याच्या अगोदरचा अल्फाबेट पुढे कोड करून घेतलेला आहे, बरोबर ना. म्हणजेच कसं, जी घेतलेला आहे, जी च्या अगोदरचा अल्फाबेट एफ घेतलेला आहे. आर घेतलेला आहे, आर च्या अगोदरचा अल्फाबेट क्यू घेतलेला आहे. ई आहे, ई च्या अगोदरचा डी घेतलेला आहे, त्याच्यानंतर परत ई आहे, त्याच्या अगोदरचा डी घेतलेला आहे ना. आता त्यानंतर बघा टी आहे, तर टी च्या अगोदरचाच घेतलेला असेल म्हणजे एस घेतलेला आहे. घेतला ना एस, है ना. तर हे जे झालं कोडिंग, हे तुमच्या एक्झाम्पल साठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी एक कोड करून दिलेला आहे, अल्फाबेट किंवा वर्ड. तर त्याच प्रोसेसमध्ये किंवा त्या सेम प्रोसेसला धरून आपल्याला काय सांगायचं आहे, पुढचा शब्द सांगायचा आहे, है ना. तर पुढचा शब्द काय आहे? सी डी डी ओ, है ना. सी डी डी अँड ओ. आता सी आहे, बरोबर. मग सी च्या अगोदरचं घेऊ आपण बी, बरोबर. इथे मी लिहितो बी. त्यानंतर डी आहे, डी च्या अगोदरचं घेऊ आपण सी, परत डी आहे म्हणून परत सी, आणि ओ. ओ कुठे आहे? ओ इथे. ओ च्या अगोदर एन, है ना. बरोबर आहे का? बी सी सी एन आहे का इथे? आहे का? नाही. बिकॉज व्हॉट? बिकॉज आपल्याला जो डिकोड केलेला जो वर्ड आहे त्याच्या अगोदर हे यायला पाहिजे, हा शब्द, है ना. त्यामुळे आपल्याला ऑप्शन मध्ये हा बघायला भेटणार नाही. तर आपला अशा प्रकारे एक भूल होऊ शकते, किंवा अशा प्रकारे जर आपण कोड करायला गेलो तर आपला टाइम जो आहे, टाइम तो सुद्धा वेस्ट होऊ शकतो. सो त्यामुळे फोकस राहून बघा. आता बघा तुम्ही काय केलं, हे ग्रीड जे आहे, है ना, त्याला कोड केलं यामध्ये. म्हणजेच हा जो कोड केलेला शब्द आहे ना, त्याच्या अगोदर हे यायला पाहिजे, बरोबर ना. बरोबर. म्हणजेच काय, इथे जो शब्द येणार आहे त्याच्या अगोदर हे यायला पाहिजे. त्याच्या अगोदर म्हणजे सी कशाच्या अगोदर आहे? तर डी च्या अगोदर आहे. समजा डी लिहिलं, मग डी कशाच्या अगोदर आहे? डी कशाच्या? ई च्या अगोदर आहे, है ना. मग इथे ई यायला पाहिजे, परत डी आहे म्हणून परत ई यायला पाहिजे, है ना. ओ आहे, ओ कशाच्या अगोदर आहे? तर पी च्या अगोदर आहे, मग इथे पी यायला पाहिजे, है ना. तर डीप, डीप हा शब्द येत आहे, तर डीप आहे ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन बी. समजलं. तर अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला सॉल्व्ह हा प्रश्न, किंवा या प्रकारचा जर प्रश्न आला तर अशा प्रकारे आपल्याला फोकस राहायचा आहे. जो कोड केलाय, है ना, जो कोड केलेला शब्द आहे त्याच्या अगोदर हा दिलेला प्रश्न जो आहे तो यायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे एबीसीडी काढून ठेवा, त्यामुळे तुमचा खूप टाइम वाचेल आणि चांगल्या प्रकारे सुद्धा तुम्ही सोल्युशन याचं काढू शकाल. पुढे पाहू शकता, PAT is coded as QRBCUV, है ना. देन हाऊ विल यू बी कोड ग्रेस, है ना. जर पॅट हा कोड अशा प्रकारे केलाय, तर ग्रेस हा शब्द कशा पद्धतीने, म्हणजे या ऑप्शन्स मध्ये दिल्यापैकी कशा पद्धतीने तो कोड होईल, है ना. जर तुम्ही व्यवस्थितपणे क्वेश्चन कडे पाहाल तर तुम्हाला सरळ सरळ दिसेल. पी अल्फाबेट बघा, तुम्ही अल्फाबेट काढून घेतल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल, है ना, की पी नंतर काय येतं? क्यू, है ना, आणि आर दोन्ही घेतलेलं आहे. क्यू आणि आर दोन्ही घेतलेलं आहे, है ना. म्हणजे पी साठी क्यू आणि आर आहे. ए साठी बी आणि सी, म्हणजे ए च्या नंतर बी सी, है ना. त्यानंतर टी, टी नंतर यू आणि व्ही येतं, बरोबर. क्यू आर बी सी यू व्ही, क्यू आर बी सी यू व्ही, है ना. त्याचप्रमाणे ग्रेसला घ्यायचे. मग आता आपण जी आर ए सी ई असं घेऊया, आणि त्याच्या पुढचे दोन दोन अल्फाबेट्स आपण घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल, है ना. जी च्या नंतर काय येतं? ए बी सी डी ई एफ जी एच आय, है ना. एच आणि आय, एच आणि आय तर बघितलं तर सर्व ठिकाणी एच आणि आय दिसते आपल्याला. आर नंतर काय येईल? आर नंतर ओ पी क्यू आर एस टी, एच आय एस टी, एच आय एस टी इथे पण आहे, इथे पण आहे,
इथे नाहीये, इथे आहे. म्हणजे हा ऑप्शन काय झाला? बाद झाला. है ना? आता राहिले किती? 3 ऑप्शन्स राहिले. ए नंतर काय येतं? ए नंतर बी आणि सी येतं. एस टी आणि बी सी, बी सी, बी सी, बी सी तिन्ही आहेत है ना. सी नंतर काय येतं? डी आणि ई. डी आणि ई कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. इथे आहे का? नाही. त्यामुळे हे सुद्धा गेलं. आता हे राहिले 2. आता शेवटच्या अल्फाबेट नंतर आपल्याला कळेल ए आणि बी यामध्ये कुठलं राईट काय येईल? आन्सर येईल है ना. ओके. ई मध्ये ई नंतर काय येतं? ई एफ जी. एफ जी कुठे आहे? एफ जी हे तर गेलेलं आहे, हे गेलेलं आहे. इथे जी एफ आहे, एफ जी इथे आहे. त्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. समजलं सर्वांना? तर अशा प्रकारे हा जो पुढचा प्रश्न आहे, पॅट इज कोडेड ॲज क्यू आर बी सी यू व्ही, देन ग्रेस विल बी कोडेड ॲज एच आय एस टी बी सी डी एन एफ जी. अशा प्रकारे है ना. सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात. याच प्रकारचा जो पॅटर्न आहे, याच प्रकारचं जे लॉजिक आहे, तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा वापरायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करून राईट आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 2 मार्क्स देण्यापासून कोणीही थांबवणार नाही. पुढे बघा, कोडिंग विथ न्यूमेरिकल डिजिट्स. आता पुढचा नवीन एक भाग आहे यामध्ये कोडिंग डिकोडिंग मध्ये, म्हणजे अल्फाबेटिकल कोडिंग मध्ये कोडिंग विथ न्यूमेरिकल डिजिट्स. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय केलेलं असेल, न्यूमेरिकल व्हॅल्यूज दिलेले असतील तुमच्या अल्फाबेट्सला किंवा तुमच्या वर्ड्सला है ना. बघा, here the numerical values not necessarily according to the rank of letters in the alphabet series. अल्फाबेट सिरीज मध्ये जसं ए ला 1, 2 ला, बी ला 2, सी ला 3 असं आहे. त्याच प्रकारे कोड म्हणजे नंबर्स दिले असतील अल्फाबेटला असं नाही, तर स्क्वेअर मध्ये, क्यूब मध्ये अशा प्रकारे सुद्धा दिलेला असू शकतो. ठीक आहे. कॅन बी असाइन्ड टू लेटर्स, म्हणजे लेटर्सला दिलेला असणार आहे. द व्हॅल्यूज आर अलॉटेड. बघा, the values are allotted based on the some specific pattern that has to be discerned by the candidates in order to solve the problem. बघा, यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अल्फाबेट्सला काही नंबर्स दिले जातील है ना. रँक नुसारच नाही की ए ला 1, बी ला 2 असं, तर कुठल्याही नंबरने कोडिंग केलेला असेल तर त्याच पद्धतीने किंवा त्याच व्हॅल्यूजने है ना आपल्याला पुढे जो विचारलेला प्रश्न आहे त्याचं सोल्युशन द्यायचं आहे. ठीक आहे. तर त्यालाच म्हटलं जातं कोडिंग विथ न्यूमेरिकल डिजिट्स. त्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिलेला आहे, ट्रेन इज कोडेड ॲज 2, 3, 4, 5, 6. देन हाऊ विल यू कोड रेन, है ना. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, यामध्ये काही सिमिलर वर्ड्स जे आहेत त्यांना तेच वर्ड्स पुढे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले आहेत का ती पाहायला लागेल आणि त्याचप्रमाणे 1-2 जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला बाकीचं सुद्धा आन्सर मिळेलच. फॉर एक्झाम्पल बघा, ट्रेनला कसं कोड केलेलं आहे, TRAIN 5 अक्षर आहेत आणि नंबर सुद्धा किती दिलेत, 5 दिलेले आहेत. म्हणजे टी ला 2 दिलेला आहे है ना. तर रेन हा जो आहे यामध्ये टी आहे का, नाही है ना. आर ला किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. म्हणजे बघा, आर ला सोडलं, RAIN है ना. आर ला दिलंय का यामध्ये, आर ला दिलेला आहे 2 नंबर, बरोबर. त्यानंतर ए ला किती दिले, यामध्ये ए ला दिलंय, सॉरी आर ला दिले 3 नंबर, ए ला दिलेला आहे 4 नंबर है ना. त्यानंतर आय ला दिलेला आहे 5 नंबर आणि एन ला दिले 6 नंबर. 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6 आहे का? येस, 3, 4, 5, 6 पहिलंच ऑप्शन आहे. तर यामध्ये अशा प्रकारे जर दिलेला असेल, म्हणजे सुरुवातीला जे तुम्हाला एक्झाम्पल दिले त्यामधलेच काही सिमिलर अक्षर जर तुम्हाला प्रश्नात विचारले जातील तर ते खूप सोपं जाणार आहे तुम्हाला डिकोड करण्यासाठी है ना. कारण काही अक्षर जे आहेत ते ऑलरेडी तुम्हाला करून दिलेले आहेत है ना. तुम्हाला एक्झाम्पल म्हणून ऑलरेडी अर्धा आन्सर तर तुम्हाला तिथंच दिलेला आहे है ना. त्यावरून बाकीचं उर्वरित अर्धा आन्सर जे आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखीन एक एक्झाम्पल पाहूया आपण. FRIEND फ्रेंड इज कोडेड ॲज 354768 है ना. त्याचप्रमाणे रिफंड हा शब्द कोड केलेला आहे 573968. हाऊ विल यू राईट ट्रेंड. जसं की अगोदरचा प्रश्न आपण पाहिला होता की कधी कधी अर्ध उत्तर तुम्हाला प्रश्नामध्येच दिलं जातं. बाकीचं उर्वरित जे आन्सर आहे तुम्हाला काढायचं आहे बेस्ड ऑन द लॉजिक ऑफ युअर एक्झाम्पल विच इज ऑलरेडी गिवन इन युअर क्वेश्चन है ना.
क्वेश्चन मध्ये ऑलरेडी जे दिलेलं आहे त्याच्यावरूनच तुम्हाला अर्धा आन्सर पुढे काढायचा आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहाल, है ना, आपण एक एक काढूया. FRIN आहे, FRIE है ना, END त्याला काय केलेलं आहे 3 5 4 7 6 8 हे झालं. त्यानंतर काय रिफंड REFUND व्यवस्थित पाहाल तर ND हे सिमिलर अक्षर जे आहेत त्यांचे नंबर सुद्धा सेम आहेत. R ला काय केलेलं आहे 5 आहे है ना, R ला 5 आहे का या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, R ला 5 आहे है ना. E ला काय आहे 7 आहे, इथे पण काय आहे 7 आहे है ना. तसंच F ला 3, U ला 9, N ला 6 आणि D ला 8 बरोबर. तर त्याचप्रमाणे ट्रेंड TREN आणि D है ना, किती आहे. टी ला काय आहे, टी ला दिलेला आहे का, टी या ठिकाणी आपल्याला दिलेला नाही. एफ फ्रेंड मध्ये सुद्धा आणि रिफंड मध्ये सुद्धा. तर बाकीचं बघूया आपण, काही हरकत नाही ना. आर बघा, आर ला किती आहे 5 आहे. त्यानंतर ई ला किती आहे 7 आहे, एन ला किती आहे 6 आहे आणि डी ला किती आहे 8 आहे. 5 7 6 8 ऑप्शन मध्ये बघू शकता 6 8 5 7, त्यामुळे हे नाही. 5 7 6 8 येस हे आहे 5 7 6 8 है ना, इथे पण आहे आणि 7 5 8 6 इथे पण आहे, इथे नाहीये सॉरी है ना. सो ए आणि बी हे दोन्ही काय झालेत, कट झालेत. यामध्ये सी ला सुद्धा आहे बरोबर ना 5 7 6 8 है ना. परंतु जर तुम्ही पाहाल तर बी मध्ये 3 आहे सुरुवातीला, तर 3 काय आहे, इथे 3 एफ आहे आपला है ना, 3 एफ आहे ना. परंतु इथे एफ आहे का, इथे टी आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन सी जो आहे तो राईट आन्सर येणार आहे. म्हणजे 15768 हा आपला कोड येणार आहे. समजलं सर्वांना. खूप सोपं होतं. थोडंसं तुम्हाला काय करायचं, लॉजिक लावायचं आहे, डोकं लावायचं आहे थोडंसं है ना, तेव्हाच तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे आन्सर जे आहे ते निघणार आहे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा. ठीक आहे, समजलं सर्वांना. ओके. येणारी महाराष्ट्र सेटची एक्झामिनेशन जी आहे त्यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत फॉर पेपर 1. ठीक आहे, पेपर 1 साठी आम्ही फुल कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत. या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला पूर्ण युनिट्स जे आहेत ते कव्हर होतील. युनिट वाईज सुद्धा मॉक टेस्ट असणार आहेत. त्यासोबतच फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्या मॉक टेस्टचा जो पॅटर्न आहे तुमच्या एक्झामिनेशन पॅटर्न सारखाच असणार आहे, जेणेकरून तुम्ही मॉक टेस्ट जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून एक्झामिनेशनची प्रॅक्टिस केल्यासारखीच तुमची काय होणार आहे, स्टडी होणार आहे आणि तुमच्या स्टडीमध्ये आणखीन प्रोग्रेस होणार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. अभ्यासक्रमावरील पूर्ण सिलेबस जो आहे तुमचा पूर्ण कव्हर होणार आहे या नोट्स मधून. त्यासोबतच व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह सेशन्स, त्यासोबतच कधी कधी रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळते. जेव्हा लाईव्ह सेशन होतील त्या लाईव्ह सेशन नंतर तुम्हाला तोच लेक्चर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही जर लाईव्ह सेशन मिस केलात तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा त्याचं मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्वांसाठी एमसीक्यूज आणि पीवायक्यूजचं पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त क्वेश्चन्स आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स जे की एक्झामिनेशन मध्ये विचारले होते याचा तुमचा अभ्यास होणार आहे. ठीक आहे, लवकरात लवकर जॉईन करा, कारण एक्झामिनेशनची डेट कधीही येऊ शकते. आणि या कोर्सला जॉईन करून जर तुम्ही स्टडी कराल तर शुअरली कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचा जो अभ्यास आहे, तुमची जी स्टडी आहे ती आणखीन प्रोग्रेस होणार आहे, आणखीन बूस्टअप होणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला 75 पेक्षा प्लस 75 प्लस मार्क्स MS सेट 2022 पेपर 1 मध्ये मिळणारच, जर तुम्ही हा कोर्स जॉईन करून स्टडी कराल तर. लवकरात लवकर जॉईन करायचं आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. फ्री ऑफ कॉस्ट ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल. या ठिकाणी जो सर्कल केलाय मी तो लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ग्लोबल ऑनलाईन सर्च केल्यानंतर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल, तुम्ही पाहू शकता. MS सेट 2022 पेपर 1 त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर कंटेंटमध्ये जर तुम्ही जाल, कंटेंटमध्ये तुम्हाला
सॉरी युनिट वाईज प्रत्येक गोष्ट तुमची मटेरियल्स मधली जी आहे ती मिळणार आहे. जसं की मॉक टेस्ट आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स आहेत, तुमचे लेक्चर्स आहेत. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला कंटेंट यामध्ये मिळणार आहे, तीही युनिट वाईज. त्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली तुम्हाला बाय नावचं ऑप्शन दिसेल. त्या बाय नाव वरती क्लिक करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. सो लवकरात लवकर जॉईन करायचं आहे. फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही फीस पाहू शकता. जर तुम्ही आत्ता जॉईन कराल तर 20% ऑफमध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. जर तुम्ही लेट कराल तर तुम्हाला फीस जी आहे ती पुढे वाढणार आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ताच सर्वांनी जॉईन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पेपर 1 प्रमाणेच तुम्हाला पेपर 2 कॉमर्स असेल, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स यासाठी सुद्धा फुल कोर्स आम्ही प्रोव्हाईड करत आहोत. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQ PYQचं PDF तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बाय नाववरती क्लिक करून. ठीक आहे. किंवा या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ऑलराईट एव्हरीवन, थँक यू सो मच. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय. टेक केअर.